पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेले 2 पोलीस कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी रेल्वेने निघाले होते. मात्र या 2 पोलिसांनी दारूच्या नशेत ट्रेनमध्येच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलीस दलात गोंधळ उडाला. या प्रकरणाच्या चौकशीनंतर या दोन्ही पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नागपूर पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले होते. 10 मे रोजी नागपुरातील गिट्टी कदम पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल युवराज राठोड आणि आदित्य यादव हे देखील पुण्याला रेल्वेने निघाले होते. प्रवास करत असताना दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वेत दारू प्यायली आणि दारू प्यायल्यानंतर दोघांनी डब्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेली एक महिला पोलीस कॉन्स्टेबल देखील ट्रेनमध्ये निवडणूक ड्युटीसाठी जात होत्या. या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत अश्लील कृत्य करत महिला कर्मचाऱ्यांची छेड काढायला सुरुवात केली. अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला असता दोघांनी सहकाऱ्यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेचा व्हिडिओ रेल्वेमधील प्रवास करत असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता, जो व्हायरल झाला होता. या घटनेनंतर महिलेनं GRP रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण नागपूर पोलीस पथकाशी संबंधित असल्याने पोलीस पथकात गोंधळ निर्माण झाला. यानंतर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने नागपुरात बोलवण्यात आले. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेत या दोन्ही पोलिसांना सोमवारी काल निलंबित केलं आहे.